टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या अंधरवाडी या जिल्ह्यातील पहिल्या मधाच्या गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे। पर्यटकांना उत्तम दर्जाच्या मधासह चांगला अनुभव देण्यासाठी गावकरी सरसावले आहेत। मधाचं गाव म्हणून आपण निवडलं आहे, तसेच भौतिक सुविधा पुरविल्या जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी सुभाष गाडे यांच्या संकल्पनेतून अंधारवाडी हे आदिवासी गाव मधाचे गाव म्हणून नावारूपास येत आहे। येथे 25 कुटुंबात प्रत्यक्ष मध संकलनास सुरुवात झाली असून अजून 35 कुटुंबांना प्रशिक्षण देऊन मध संकलन सुरू केले जाणार आहे। टिपेश्वर अभयारण्य येणाऱ्या पर्यटकांना येथे उत्तम दर्जाचे मध उपलब्ध होईल। शिवाय त्यांना गाव पर्यटन, होमस्टे, आदिवासी प्रथा, परंपरा, संस्कृतीचे दर्शन या गावात घडणार आहे। पर्यटकांना अंधारवाडीत आल्यानंतर प्रसन्न आणि आनंददायी वातावरण मिळावे यासाठी विविध विभागाच्या वतीने विविध विकासात्मक कामे केली जात आहेत। त्याचा आढावा देखील जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंधारवाडी येथेच आयोजित बैठकीत घेतला। गावात काही कुटुंबांकडे होम स्टेची व्यवस्था केली जात असून त्यासाठी तयार करावयाच्या बांबूच्या निवासी कुटींवर चर्चा झाली। गावातील रस्ते, स्वच्छता, रंगरंगोटी, पर्यटकांना बसण्यासाठी ओटे, गावातील युवकांना सफारी वाहने उपलब्ध करून देणे आदीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला। काही कुटुंबांना भेटी देऊन मध संकलनाची प्रगती त्यांनी जाणून घेतली। यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आपल्याकडे आणि त्या ठिकाणी वाघ बघायला खूप टुरिस्ट आपल्याकडे येत असतात। त्या गावात लगतच एक आपल्याकडे अंधारवाडी गाव आहे। त्या ठिकाणी जे आदिवासी समाजाचे लोक आहेत ते पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक जे आपला मध असतो त्याचा व्यवसाय त्यांच्या लेवलला ते करत होते आणि त्या ठिकाणी त्याची आम्हाला माहिती झाली आणि तिकडे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योग, त्याच्यानंतर आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट असं सर्व डिपार्टमेंटच्या एक कोऑर्डिनेशनचा आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि मधाचा गाव म्हणून एक गाव आपण जिल्ह्यामध्ये त्या गावाला निवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी टुरिस्ट जे आहेत टिपेश्वरसाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात। त्या टुरिस्ट लोकांना सुद्धा एक ॲडिशनल त्या ठिकाणी फॅसिलिटी आणि ॲडिशनल अट्रॅक्शन म्हणून आपण एक मधाचं गाव त्या ठिकाणी डेव्हलप करतो आहे आणि त्याच्यासाठी आपण खादी ग्रामोद्योग या विभागामार्फत जे मधाचे गावची योजना आहे त्याचा लाभ या गावाचे सर्व जे मधाचे काम करणारे जे लोक होते त्यांना आपण दिला। त्यांची प्रशिक्षण म्हणजे एक सहल म्हणून आपण त्यांच्या महाबलेश्वरला पण त्यांना पाठवला होता। त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ट्रेनिंग करण्यात आली। जिल्हा परिषदला सुद्धा आपण तिकडचे लोकांची ट्रेनिंग केली आणि त्याच्यानंतर आता म्हणजे आपण जवळपास निम्मे त्या गावाची लोकसंख्या जे कुटुंब आहेत त्यांना आपण मधाची पेट्या दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मधाचं निर्माण पण त्यांच्याकडे झालेलं आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी कृषी विभागाची मदतीने त्यांचं क्रॉपिंग पॅटर्न कसं चेंज करता येईल याच्यासाठी सुद्धा आपण कृषी विभागासोबत टायअप केला। त्याच्यानंतर त्या गावामध्ये जे भौतिक सोयीसुविधा आहे ते सुद्धा थोडेसे व्यवस्थित नव्हते। म्हणजे त्या ठिकाणी मी फर्स्ट टाईम गेलो तर रोडसुद्धा नव्हती, स्वच्छतेचा पण त्यांच्याकडे इश्यू होता। त्यासाठी जिल्हा परिषद, बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि पंचायत समितीचे अधिकारी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्याबद्दल पण त्या ठिकाणी खूप प्रयत्न झाले। याच्या व्यतिरिक्त जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांना अजून तिकडे जे येणारे टुरिस्ट आहेत त्यांना तिकडे पाठवण्याचं नियोजन असेल किंवा त्याच्या प्रचार प्रसिद्धीचा विषय असेल त्याच्याबद्दल टुरिस्ट डिपार्टमेंटची पण आपण मदत घेतो आहे। तसेच त्या ठिकाणी आता आमचं नियोजन आहे की त्या गावामध्ये होमस्टे जे आपला ट्रायबल पारंपरिक पद्धती आहे, कसे घरांमध्ये ते लोक राहतात त्याच्यासाठी आपण होमस्टेचं पण नियोजन करतो आहे। तसेच त्यांची जी पारंपरिक पाककला आहे त्या ठिकाणचे त्यांचे ट्रायबलचे लोककला असेल, नृत्य असेल त्याच्यावर सुद्धा आपण बचत गटांमार्फत त्या ठिकाणी काम सुरू करतो आहे। तर आता टिपेश्वर अभयारण्यामध्ये जे आपले येणारे टुरिस्ट आहेत त्यांना एक ॲडिशनल अट्रॅक्शन त्या ठिकाणी आपण देऊ शकू याच्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याकडे सुरू आहे आणि आम्ही आता इंटेन्शन आमचं असं आहे की पुढच्या एका महिन्यामध्ये जे पण त्या ठिकाणी कामे प्रस्तावित आहे जिल्हा परिषद मार्फत किंवा इतर सर्व डिपार्टमेंट मार्फत ते आम्ही पूर्ण करू आणि त्या गावांमध्ये हळूहळू आता टुरिस्टचा फुटफॉल पण वाढलेला आहे। आपल्याकडे म्हणजे सरप्राइझिंगली मागचे आठवड्यामध्ये काही विदेशी पर्यटकसुद्धा त्या ठिकाणी आले होते। त्यांनी सुद्धा त्या गावांमध्ये व्हिजिट दिली आणि त्या ठिकाणी जे मधाचे काम करणारे लोक आहेत त्यांच्या घराला सुद्धा त्यांनी व्हिजिट केली होती।
तसं आपण त्या गावांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबत आपल्या जिल्ह्यामध्ये एक पर्यटनच्या एक नवीन केंद्रसुद्धा आपण त्या ठिकाणी उभारणी करतो आहे. याच्यासाठी सर्व डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेशन मीटिंगसुद्धा एक मीटिंग आपण 2 ते 2.5 महिने आधी घेतली होती आणि एक लास्ट वीकमध्ये त्या ठिकाणी सर्वचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या गावांमध्ये अजून काय काय सुधारणा आपल्या करता येईल पर्यटनच्या दृष्टीने त्याच्याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे काम आपलं सुरू आहे.